हाय हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला इकडचा आहे तो सेटअप दाखवते. म्हणजे आता आम्ही 3 वर्ष शॉप चालवलं आणि 3 वर्ष शॉप नंतर मग आम्ही शॉप आहे ते बंद केलेलं आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता, इकडं मशनी वगैरे दिसत आहेत आणि इकडं आहे ते हे मोठा मिरर आहे, म्हणजे आरसा. आणि हे सगळं म्हणजे इकडं तुम्ही पाहू शकता सलोनचं सामान आहे. हे आहे ती पिको फॉलची मशीन आहे. म्हणजे पहिल्यांदा तर तुम्हाला सांगते, आमचा बिझनेस होता तो स्पोर्टवेअरचा होता, म्हणजे टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंगचा आमचा बिझनेस होता. आणि 3 वर्षानंतर काही प्रॉब्लेम आले. म्हणजे माझी डिलिव्हरी झाली. म्हणजे आम्ही प्रेग्नेन्सीचा विचार केला होता. आणि मग तुम्हाला तर माहिती, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की प्रेग्नेन्सीचा विचार केल्यानंतर आम्ही प्रेग्नेन्सी ठेवली होती आणि आम्हाला मुलगी झालेली आहे. आणि ती छोटी असल्यामुळं आम्हाला थोडासा प्रॉब्लेम झाला, म्हणजे बिझनेस सांभाळण्यामध्ये थोडंसं आमचं सगळं विस्कटलं. आणि मग आम्ही तो बिझनेस बंद केला. तर पाहू शकता ह्या मशनी आहेत आणि ह्या मशनी आहेत ना, त्या अशाच मशनी लागतात. ही मशीन आहे ती सिंगलची मशीन आहे. प्रत्येकाच्या घरात आता ह्या अशाच मशनी आहेत. म्हणजे घरगुती जरी काम करत असली लेडीज, म्हणजे ब्लाऊज वगैरे जरी शिवत असली लेडीज, तरी पण हे अशा प्रकारेच मशनी घेतात. तुम्ही पाहू शकता जॅकची मशीन आहे, ही चांगल्या कंपनीची मशीन आहे. तर अशा प्रकारच्या मशनी आहेत त्या माझ्याकडं. 1 2 3 4 4 आहेत. आणि दुकानात अजून आहेत, म्हणजे 6 मशनी सिंगलच्या आहेत. आणि इकडे आहे ती पाठीमागं ही मशीन आहे ती पिको फॉलची मशीन आहे. कारण मी प्रयत्न केला होता की मुलगी बघत बघत कमीत कमी घरात मी पिको फॉल करीन. आणि पिको फॉलची मशीन घेण्याचं कारण असं झालं होतं की मी साड्यांचा बिझनेस पण चालू केला होता. म्हणजे आहे चालू. म्हणजे मला स्पोर्टवेअरमध्ये मला लक्ष देता येत नव्हतं. मुलगी लहान असल्यामुळे ती काहीच करून देत नव्हती. म्हणजे माझी मुलगी मायरा काय करून देत नव्हती. त्यासाठी मग शॉपचं थोडंसं आमची लाईन म्हणजे डगमगली. त्यासाठी मग मी साड्यांचं बी चालू केलं. आणि साड्यांना मला कस्टमर ओळवायचे होते, म्हणजे कस्टमर कसे माझ्याकडं येतील ते पाहायचं होतं. त्यासाठी मी पिको फॉल हे फ्री ठेवलं होतं. आणि बाहेरून पिको फॉल करण्यासाठी जास्त चार्जेस द्यावं लागत होते, मला परवडत नव्हतं. म्हणून मग मी पिको फॉलची मशीन घेतली होती. वर्ष झालं. तर आता ती मशीन मला विकायची आहे. आणि ही आहे ना, हे पहा, थांबा बॅक कॅमेरा घेऊन तुम्हाला दाखवते. हा का, ही आहे ती ओव्हरलॉकची मशीन आहे. 1 2 3 4 याला 4 सुया चालतात आणि 4 धागे चालतात. तर ही आहे ती ओव्हरलॉकची मशीन आहे. मशीन आपल्याला टी शर्टसाठी उपयुक्त, म्हणजे टी शर्ट साठी आपल्याला एक ओव्हरलॉक सिंगल आणि पॅटलॉकची अशा मशीनी लागतात. आणि एक इलॅस्टिकची. तर इलॅस्टिकची मशीन आम्ही घेतलीच नव्हती आणि आमच्याकडे आत्ता पण नाही आहे. तर ही ओव्हरलॉकची मशीन आणि सिंगलच्या मशनी आणि एक पेटलॉकची मशनी, सगळं सामान. म्हणजे आम्ही सध्या शॉप खाली केले, त्यासाठी मग आम्ही हे सगळं सामान आहे ते घरी आणून टाकले. ही रूम होती ती रिकामी होती, मग इकडं आणून ठेवलेलं आहे. आता तुम्हाला मी सांगते, इकडं आहेत ते थोड्याशा साड्या वगैरे आहेत. तिकडं तुम्ही पाहू शकता थोड्याशा साड्या, ब्लाऊज रेडीमेड ते आहे. आणि हा पाठीमागा जो आहे हा सेटअप आहे तो, ही चेअर वगैरे. तर हा सेटअप आहे तो सलूनचा सेटअप आहे. माझी मुलगी 3-4 महिन्याची होती तेव्हा आम्ही सलून टाकलं होतं. सलून म्हणजे जेंट्स सलून टाकलं होतं. पण काही कारणास्तव आहे ना, ते सलून आमचं म्हणजे चालायला व्यवस्थित चाललं. आमचे सगळे बिझनेस, आम्ही जेवढे पण बिझनेस टाकले ते सगळे बिझनेस आमचे चालायला ते सगळं व्यवस्थित चालत होतं. पण आम्ही स्वतः कारागीर नव्हतो. आणि कधी पण आहे ना, आपल्याला होत असेल तर करावं. म्हणजे स्वतः कारागीर असेल, कारागिराच्या भरोश्यावर तर मी म्हणते कधीच आपण आपला बिझनेस चालू करू नये. त्या कारागिराच्या भरोश्यावर आम्ही आमचा बिझनेस चालू केला होता. कारागीर आला, 1-2 महिनेच केलं फक्त. 2 महिन्यात एवढी छान लाईन बसली होती आणि प्रॉफिट पण खूप छान भेटत होतं. पण तो कसा असतं, 4 लोकांना कोणाचं चांगलं झालेलं ते देखवत नाही. कारण किती काय करतात, आम्ही शेवटी बाहेरून आलेले असताना आमचे 2-2 बिझनेस. पहिला आहे ते टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंगचा आणि दुसरं त्याच्याच बाजूला आम्ही एक नवीन शॉप घेऊन हे सलूनचा बिझनेस चालू केला होता. तर काही लोकांनी काड्या केल्या आणि तो कारागीर आहे तो निघून गेला. भरपूर प्रयत्न केले. त्याच्यानंतर मी 5 महिने आहे ते गाळ्याचं भाडं, ₹5000 भाडं होतं गाळ्याला. 5 महिने मी आहे असं
रिकामं म्हणजे फक्त शटरसुद्धा उघडत नव्हतो आम्ही. अशा परिस्थितीमध्ये मी ते 5 महिन्याचं भाडं भरलं. पण कारागीर भरपूर शोधले पण नाही सापडलं. त्यासाठी मग आम्ही बंद करायचा निर्णय घेतला आणि मग सगळा सेटअप हा मी घरी लावला, कारण ऑलरेडी माझं पार्लर झालेलं आहे आणि मग मी म्हटलं की घरी मी पार्लर करू शकते. तर पण मी सगळ्या गोष्टी म्हणजे सुधारायचा प्रयत्न केला, पण मी नाही सुधारली, कारण म्हणजे आमची परिस्थिती नाही सुधारली. कारण मुलगी लहान असल्यामुळे मी अजूनच म्हणजे त्यात गुंतत गेले आणि माझं दुर्लक्ष होईल झालं म्हणण्यापेक्षा माझ्या मुलीला सांभाळायला कोणीच नव्हतं. आम्ही दोघंच नवरा-बायको घरात राहतो आणि लहान लेकरू म्हणल्यानंतर घरात एखादा वयस्कर माणूस पाहिजे. कोणी आजी, आई कोणीच नाही त्यासाठी. आणि मी प्रयत्न पण केला तिला एखादी लेडीज ठेवावी आणि त्यांच्याकडे ती राहील, मग मी काम करीन. पण शेवटी माझा पण विश्वास नव्हता आणि मेन गोष्ट म्हणजे ती पण कोणाकडे राहत नव्हती आणि मला पण असं वाटत होतं की आयुष्यभर पैसेच कमवायचे, हे बालपण तिचं परत येणार नाही. त्यासाठी मग मी बाई पण म्हणजे लावली होती ती बंद करून टाकली आणि अशा प्रकारे मग हा सेटअप पण मी घरीच लावलेला. आज ना उद्या मी यातलं काहीच विकणार नाही. आज ना उद्या मी परत उभ्याने म्हणजे परत मी पार्लरसुद्धा चालू करू शकते किंवा माझे हे शिलाईचं सुद्धा चालू करू शकते. त्यासाठी मी पूर्ण सेटअप आहे तो घरी ठेवलेला आहे. याच्या व्यतिरिक्त भरपूर सामान आहे, काउंटर आहेत, कटिंग टेबल आहे, बरंच सामान आहे. अजून शॉप ह्याच महिन्यात खाली केलेला आहे. तर बऱ्याच वस्तू तिथं आहेत आणि जड वस्तू आहेत. मी वरती राहिलं आहे, जड वस्तू वरती आणता येत नाही. त्यासाठी बघू, जर म्हणजे मालकाने जर ठेवून दिलं तर ठेवणार आहे, नाहीतर मग ते विकावंच लागणार आहे. ते विकावंच लागणार आहे, कारण शेवटी नाविलाज आहे. विकण्याची तर इच्छा नाही, पण शेवटी नाविलाज आहे. तर तरी आत्ता सध्या तरी माझ्या घरात आहे ना साड्यांचा बिझनेस चालू आहे. तर मुलीला बघत बघत मी हे सगळं करू शकते. तर बघा, अजून एकदा मी तुम्हाला दाखवते. हा पूर्ण आहे तो पूर्ण जसा की तसाच पसारा आणून टाकलेला आहे. हे पहा, सगळा सेटअप आहे. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा छानशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू.